नैसर्गिक संकटांना तोंड देत शेतकरी पिकं टिकवण्याचा प्रयत्न करत असतो. निफाड तालुक्यातल्या उगावच्या ज्ञानेश्वर जाधव यांनी हे प्रयत्न सोडून वेगळी वाट चोखाळली आहे. त्यातून त्यांनी भरघोस नफाही कमावला आहे. ज्ञानेश्वर जाधव या शेतकऱ्यानं एक वेगळा प्रयोग केलाय. शीतल हायटेक नर्सरीच्या माध्यमातून भाजीपाला रोपवाटिकेचा व्यवसाय सुरू केला. घरच्या 1.25 एकर जमिनीत भाजीपाला घ्यायला सुरुवात केली. कोकोपीट आणि प्लास्टिक ट्रे वापरून रोपं तयार केली. या रोपांची प्रत अतिशय चांगली होती, त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनीही मग जाधवांकडे या रोपांची मागणी केली. या संधीचं जाधवांनी सोनं केलं. 1 गुंठा क्षेत्रात शेडनेट उभारून शीतल नर्सरीची पायाभरणी केली. याच व्यवसायातून मग जाधवांनी पॉली हाऊस उभारलं. सध्या त्यांना या रोपवाटिका व्यवसायातून खर्च वजा जाता 6 ते 7 लाखांपेक्षा जास्त नफा मिळतोय. यामधनं मला महिन्याला जवळपास 50,000 रुपये मिळतात. त्यामध्ये सर्व मजुरी, गाडी भाडे सगळे जाऊन मला 50,000 रुपये मिळतात. आणि इतर पिकापेक्षा ना हे परवडेबल आहे असं मला वाटतं. सध्या टोमॅटो, वांगी, कोबी, फ्लॉवर, सिमला मिरची, पिकाडोर मिरची, झेंडू, टरबूज, काकडी, कारली, भोपळा, शेवगा आणि पपईसह इतर भाजीपाला रोपांची निर्मिती या नर्सरीत केली जाते. सध्या 10 लाखांहून अधिक टोमॅटोची रोपं बनवणं सुरू आहे. आणि विशेष म्हणजे या रोपांची आगाऊ बुकिंगही झाली आहे. या रोपांसाठी तयार होण्यासाठी यांना कमीत कमी 28 ते 30 दिवसांचा कालावधी लागतो. आणि या रोपांची आतापर्यंत माझ्याकडे 10 ते 11 लाख बुकिंग झालेले आहे या महिन्यामध्ये. मेहनत आणि सकारात्मक विचारसरणीतून माणूस यश मिळवू शकतो, हेच जाधव यांनी दाखवून दिलंय. येवल्याहून चेतन कोळसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.